छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। येथील सोयगाव तालुक्यातील नांदा-तांडा ते चारू-तांडा या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात शिवसाई कन्स्ट्रक्शनची हुकुमशाही सुरू असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचं काम सुरू असताना या कंत्राटदारानं कायद्यानं न मानणाऱ्या या हुकुमशाहीचं तांडव माजवलाय। नांदा-तांडा ते चारू-तांडा रोडचे हे काम सध्या निकृष्ट दर्जाचे आणि बोगस सुरू आहे। या कामावर थातूर-मातूर मुरुम आणि निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे। तसेच रोलरने व्यवस्थित दबाई न केल्यामुळे पूर्ण गिट्टीवरती पडलेली आहे। यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या रोडला कोणतीही साईड ड्रेन नाली काढलेली नाही, त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतीत साचून पिकांचे व शेताचे मोठे नुकसान होत आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। याचबरोबर मुरुमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई कन्स्ट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैधरित्या सागवान, लिंब आणि इतर प्रजातीच्या वृक्षांची पोकल्यांच्या सहाय्याने कत्तल करून हुकुमशाहीचा तांडव माजवलेला आहे। मागील वर्षी याच कन्स्ट्रक्शनने नांदा गावात पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम केले होते आणि गावकऱ्यांनी ते अडवले सुद्धा होते। शिवसाई कन्स्ट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरखधंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। या अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजेंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळबारा वनपरिमंडळच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन केला असून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे। तरी या हुकुमशाही करणाऱ्या शिवसाई कन्स्ट्रक्शनवर तात्काळ शासनाने आणि प्रशासनाने कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून तीव्र मागणी केली जात आहे। मात्र या विभागाचे अभियंता आणि उपअभियंता गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे। तुमचं नाव सांगा। गणेश प्रेमसिंग जाधव। कुठे राहतात? कानेगाव तांडा। आता नांदा तांड्याचा हा जो चारूमूर्ती रोड जात आहे हा नेमका कसा होत आहे, काय सांगाल या रोडा संदर्भामध्ये? हा रोडाचं काम थोडं बोगस चालू आहे। लगेच दबाई करताना लगेच खडी बाहेर निघून चालली आहे आणि त्या ड्राम नाली पूर्ण झाली आहे आणि माझ्या शेतातून पाणी खाली चिपडून राहिलं आहे। ड्रम नालीमध्ये पाणी साचतंय का? हो, त्यामुळे शेताचं नुकसान होतंय। माझं नुकसान होतंय। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।